नमस्कार. आपल्याला पाहायचं आहे संशोधनाचे प्रकार. काल आपण काय काय पाहिलं, संशोधन म्हणजे काय, संशोधनाची उद्दिष्टे पाहिली, म्हणजेच वैशिष्ट्ये पाहिली. आज आपल्याला संशोधनाचे प्रकार पाहिजे. संशोधनाचे एकूण 5 प्रकार. संशोधनाच्या मूलभूत प्रकारपैकी 5 प्रकार. पहिला हेतूच्या आधारावर प्रकार, आवेदनाच्या आधारावर प्रकार, तथ्यांच्या वैशिष्ट्यांच्या आधारावर प्रकार, तुलनात्मकतेच्या आधारावर प्रकार आणि इतर. ह्यात पहिल्यांदा हेतूच्या आधारावर प्रकार म्हणजे हेतूच्या आधारावर एक विशिष्ट हेतू ठेवून संशोधक एक विशिष्ट हेतू ठेवून ज्यावेळेस संशोधन करतो त्याला हेतूच्या आधारावरील संशोधन असे म्हणतात. हेतूच्या आधारावरील संशोधनात उपप्रकार 3 येतात: वर्णनात्मक, अन्वेषणात्मक आणि स्पष्टीकरणात्मक. आज आपल्याला पहिला प्रकार पाहायचा आहे हेतूच्या आधारावर संशोधन. हेतूच्या आधार म्हणजे संशोधक विशिष्ट हेतू डोळ्यासमोर ठेवून जे संशोधन करतो त्याला हेतूच्या आधारावर संशोधन असे म्हणतात. त्यातला पहिला प्रकार आहे वर्णनात्मक संशोधन. वर्णनात्मक संशोधन काय? या प्रकारच्या संशोधनात विशिष्ट गोष्टींचं वर्णन केलं जातं. आता विशिष्ट गोष्टींचं वर्णन केलं म्हणजे काय? समजा उदाहरणार्थ सांगते तुम्हाला, तर जनगणनेचा अभ्यास करत असताना फक्त लोकसंख्येच्या वैशिष्ट्याची अचूक व अगदी बरोबर माहिती करावी लागते. अशावेळी राज्यनिहाय, जिल्हानिहाय, तालुकानिहाय, समाजनिहाय, लिंगनिहाय, साक्षरतेनुसार, स्त्री पुरुष प्रमाण यानुसार लोकसंख्येचं वर्णन केलं जातं. त्याला वर्णनात्मक संशोधन असे म्हणतात. म्हणजे भारताची जनगणना दर 10 वर्षांनी होत असते आणि या जनगणनेचा अभ्यास करत असताना जर लोकसंख्येची माहिती पाहिली तर प्रत्येक जिल्ह्यातील भारतातील विविध घटक राज्य आहेत, त्या विविध घटक राज्यातील राज्यनिहाय लोकसंख्या किती आहे, जिल्हानिहाय लोकसंख्या किती आहे, तालुकानिहाय किती लोकसंख्या आहे, गाव पातळीवरील समाजनिहाय लोकसंख्या किती आहे हे पाहून त्यानंतर लिंगनिहाय वयोमानानुसार स्त्री पुरुष प्रमाण, बालकांचं प्रमाण, तरुण युवक युवतींचं प्रमाण हे पाहणं, ह्याचं वर्णन करणं ह्याला वर्णनात्मक संशोधन असे म्हणतात. या संशोधनाचा खूप मोठा परिणाम समाजात होतो आणि असं संशोधन सरकारलाही उपयोगी पडतं आणि प्रत्येक व्यक्तीला अभ्यास करत असताना ह्या वर्णनात्मक संशोधनाचा अभ्यास करता येतो. वर्णनात्मक अभ्यासाची दुसरी उदाहरण द्यायचं झालं तर बँकांच्या प्रगतीवरील भारतीय रिझर्व्ह बँकेचं अहवाल, भारतीय रिझर्व्ह बँकेचा अहवाल, जगातील विविध देशांच्या दर्जावरील बँकांचा अहवाल याचा अभ्यास हा वर्णनात्मक अभ्यास म्हणून ओळखला जातो. सामाजिक शास्त्रात व्यावसायिक संशोधनात आपण वारंवार घडून गेलेल्या घटनांचा वारंवार घडून गेलेल्या घटनांचं संशोधन करत असतो आणि या घटना पुन्हा उद्भवू नये या घटनावर उपाय योजण्याचं काम ह्या संशोधनाद्वारे केलं जातं. पुढचा दुसरा प्रकार आहे अन्वेषणात्मक संशोधन. अन्वेषण म्हणजे चौकशी. म्हणजे चौकशीच्या आधारावर जे संशोधन केलं जातं त्याला अन्वेषणात्मक संशोधन असे म्हणतात. अर्थबोध मिळवण्यासाठी एखाद्या वाक्याचा अर्थबोध मिळवण्यासाठी अन्वेषणात्मक संशोधन केलं जातं. अभ्यासाविषयी विविध माहिती उपलब्ध असते किंवा विविध अल्प प्रमाणात उपलब्ध करून दिली जाते. अशा प्रकारचं संशोधन असतं की ज्या संशोधनात चौकशी करून त्याच्यावर मार्ग शोधण्याचं काम केलं जातं त्याला अन्वेषणात्मक संशोधन असे म्हणतात. संशोधकाला समस्येविषयी, अभ्यासाविषयी परिस्थितीचं ज्ञान असावं. उदाहरणार्थ जसे उद्योग, बाजार प्रवाह, समुद्राखालील जिवंत प्राणी, खेड्यातील व जिल्ह्यातील लोकांची सामाजिक आर्थिक दर्जा, सामाजिक आर्थिक परिस्थिती, तरुण इत्यादी संबंधीची माहिती ओळखायची अशी ती माहिती अन्वेषणात्मक अभ्यासाच्या द्वारे गोळा केली जाते. उदाहरणार्थ उद्योगधंद्यातील आजारपण, शैक्षणिक पद्धतीतील अपुरेपणा, सरकारी विभागातील लाचलुचपत, ग्रामीण दारिद्र्य, ग्रामीण बेकारी यासंबंधी जे संशोधन केलं जातं त्याला अन्वेषणात्मक संशोधन असं म्हणतात. पुढचं आहे स्पष्टीकरणात्मक संशोधन. स्पष्टीकरणात्मक किंवा त्याला प्रासंगिक संशोधन असेही म्हणतात. स्पष्टीकरणात्मक संशोधनात सामाजिक आर्थिक घटनांचा स्पष्टीकरण केलं जातं. या घटनांच्या स्वरूपाचं वर्णन केलं जातं. वर्णन करत असताना काय केलं जातं? वर्णन करणे, त्याचं अन्वेषण काढणं म्हणजे त्याची चौकशी करणं याचं काम केलं जातं. परंतु अन्वेषणात्मक दृष्टिकोनातून व्यवसायाच्या उत्पादकतेतील व नफ्यातील घटीची कारणे काय असतात? व्यवसायाच्या उत्पादकतेतील व नफ्यातील घटीची कारणे काय असतात? का व कसे जातीय दंगली घडतात? राज्याच्या औद्योगिक मागासलेपणाची कारणे, उद्योग व्यवसायांचा बाजारातील का हिस्सा कमी होत आहे
याचं स्पष्टीकरण जे केलं जातं त्याला स्पष्टीकरणात्मक संशोधन असे म्हणतात. दुसरं उदाहरण देते. अर्थव्यवस्थेत बेकारी का वाढत आहे, अर्थव्यवस्थेत दारिद्र्याचं प्रमाण दिवसेंदिवस का वाढत आहे हे स्पष्ट करून सांगणं त्याला स्पष्टीकरणात्मक नियोजन असं म्हणतात. स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी भारतात दारिद्र्याचं प्रमाण खूप होतं, परंतु अलीकडच्या काळात दारिद्र्याखाली राहणाऱ्या लोकांचं प्रमाण कमी झालेलं आहे. हे प्रमाण कमी होण्यासाठी भारत सरकारनं कोणते उपाय योजले हे याचं स्पष्टीकरण करणं म्हणजे स्पष्टीकरणात्मक संशोधन होय. ह्या पहिला आपण प्रकार पहिल्या प्रकारात हेतूच्या आधारावर जे संशोधन केलं जातं ते संशोधन पाहत असताना स्पष्टीकरणात्मक संशोधन, अन्वेषणात्मक संशोधन आणि उपयोजित संशोधन हे 3 प्रकार पाहिले. आता आपल्याला दुसरा प्रकार पाहायचा आहे. आवेदनाच्या आधारावर म्हणजे प्रयोजनाच्या आधारावर जे संशोधन केलं जातं त्याला काय म्हणतात तर ऑन द बेस ऑफ ॲप्लिकेशन, त्यात शुद्ध संशोधनाला मूलभूत संशोधन किंवा प्युअर रिसर्च म्हणतात. शुद्ध संशोधन हे मूलभूत व सैद्धांतिक संशोधनावर आधारित असतं. हे संशोधन काही नैसर्गिक घटना किंवा शुद्ध परिणामाशी संबंधित असतं. संबंधित विज्ञानाच्या चौकशीची माहिती करून घेण्याचं काम केले जातं. याचा उद्देश निसर्गाच्या अगणित ज्या गूढ गोष्टी आहेत त्या गूढ गोष्टींचं उकल करण्याचं काम शुद्ध संशोधन करतं. गूढ गोष्टी उकलून काढण्याचं काम जे संशोधन करतं त्याला शुद्ध संशोधन असे म्हणतात. आता त्यांनी उदाहरण दिले. संशोधक गूढ गोष्टींचं उदाहरण करत असताना न्यूटनने शोधलं की झाडावरून फळ खाली का पडतं, किती उंच फेकलं तर ते वरती का जात नाही, आंबावरती टाकला तरी तो खालीच येतो, कारण पृथ्वीकडे गुरुत्वाकर्षण शक्ती आहे आणि गुरुत्वाकर्षण शक्तीमुळं झाडावरून जे पडतं ते पृथ्वीवर खालीच पडतं, वरती जात नाही. एखादा कागद जरी टाका, कागद हवेत ठराविक वेळानंतर पुन्हा खाली जमिनीकडे खेचला जातो, म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळं हा कागद खाली पडतो. हे शोधून काढण्याचं काम हे मूलभूत किंवा शुद्ध संशोधनाद्वारे केलं गेलं. नैसर्गिक ज्ञान स्वतःच्या प्रित्यर्थ पाठला करत यासाठी संशोधकांनी संशोधनाचे वर्णन केले आहे. यासाठी भविष्यकालीन उपयुक्ततेसाठी कोणत्याही प्रत्येक दृष्टिकोनाचा अभ्यास या ज्ञानाद्वारे केले जातो. यालाच काय म्हणतात तर शुद्ध संशोधन असे म्हणतात. उदाहरण दुसरं देते. पृथ्वीच्या गाभ्यात कितीतरी गोष्टी लपलेल्या आहेत, ते शोधून काढण्याचं, ते गूढ उकलून काढण्याचं काम ह्या शुद्ध संशोधनाद्वारे केलं जातं. आता उपयोजित संशोधन म्हणजे काय? उपयोजित संशोधन म्हणजे हे संशोधन कार्यात्मक संशोधन असं हे त्याला म्हणतात. ॲक्शन किंवा त्याला अप्लाइड रिसर्च म्हणून. उपयोजित संशोधन म्हणजे हे संशोधन असा ह्या संशोधनाचा उद्देश असतो समाज किंवा औद्योगिक किंवा व्यावसायिक घटनांना तोंड द्याव्या लागणाऱ्या समस्यांचं ताबडतोब निराकरण करणं. अर्थव्यवस्थेत उद्भवणाऱ्या ज्या घटना आहेत, समाजाविषयी घटना असू देत किंवा औद्योगिक घटना असू देत, व्यावसायिक घटना असू देत, त्या घटना ज्या उद्भवल्या की त्या घटनावर ताबडतोब उपाय शोधून काढण्याचं काम ह्या उपयोजित संशोधनाद्वारे केलं जातं. कारण ह्या संशोधनाचा हेतू असतो की विविध नवीन उपयोगाचे संशोधन करणे, सिद्धांताच्या कार्यात्मक संपन्न करणं, जे शुद्ध संशोधनाने पुढे ठेवलेले असते आणि त्याचा शोध लावून ते दूर करण्याचं काम ह्या शुद्ध संशोधनाद्वारे केलं जातं. म्हणजेच काय, शुद्ध संशोधन आणि उपयोजित संशोधन याची जर तुलना करायची झाली तर शुद्ध संशोधनाचं ध्येय एकच असतं की सिद्धांताच्या प्रक्रियेत गुंतवून सत्य उघड करणं, आणि उपयोजित संशोधनाचं ध्येय असतं की व्यवसाय व समाजाची व्यावहारिक समस्या सोडवण्यास सिद्धांत लागू करण्याचं काम शुद्ध संशोधन करतं. शुद्ध संशोधनाने वस्तू का घडतात हे सांगण्याचा प्रयत्न शुद्ध संशोधनाने केला जातो. शुद्ध संशोधन हे सामान्यीकरण असतं. शुद्ध संशोधनावर गृहीतावर कार्य करतं की चले मोडली जात केला तर स्थिर राहतात हे पाहण्याचं काम शुद्ध संशोधनाद्वारे केलं जातं. शुद्ध संशोधनाचं ध्येय सिद्धांताच्या प्रक्रियेत गुंतून त्यातून सत्य बाहेर काढण्याचं काम, म्हणजे असत्य आहे असत्यातून सत्याकडे नेण्याचं काम शुद्ध संशोधनाद्वारे केलं जातं. उपयोजित संशोधनाद्वारे काय केलं जातं तर उपयोजित संशोधनाद्वारे वस्तू कशा बदलतात हे सांगण्याचा प्रयत्न केला जातो. सामान्यीकरणाच्या कोणत्याही उद्दिष्टाविना बहुविध व्यक्तिगत केसेसचा अभ्यास केला जातो. उपयोजित संशोधन हे इतर चलावर का बदलत असतात याचं शोधण्याचं काम शुद्ध संशोधन करतं. मानवी भाषेत अहवाल
असणं, अहवाल तयार करण्याचं काम ह्या उपयोजित संशोधनातून केलं जातं. म्हणजेच मानवी भाषेत अहवाल तयार करण्याचं काम हे उपयोजित संशोधनातून केलं जातं. याचा अर्थ असा होतो की उपयोजित संशोधनाद्वारे जे संशोधन केलं जातं ते समाजाच्या मानवाच्या उपयोगी पडेल असं अहवाल बनवण्याचं काम ह्या उपयोजित संशोधनाद्वारे केलं जातं. अशा प्रकारे आपण आज काय पाहिलं तर अशा प्रकारे आपण रिसर्च संशोधन म्हणजे काय, रिसर्च इज अ सर्च ऑफ नॉलेज. व्हॉट इज टाईप्स ऑफ रिसर्च, 5 टाईप्स ऑफ रिसर्च. एक ऑन द बेस ऑफ प्युअर, ऑन द बेस ऑफ प्रॉपर रिसर्च. दुसरं वैशिष्ट्य आहे की ऑन द बेस ऑफ ॲप्लिकेशन रिसर्च. आणि तिसरं वैशिष्ट्य आहे ऑन द बेस ऑफ डाटा. आणि चौथं आहे की ऑन अदर बेसिस. अशा प्रकारे आपण संशोधनाचे एकूण 5 प्रकार पाहिले. हेतूच्या आधारावर, आवेदनाच्या आधारावर, तथ्यांच्या आधारावर, तुलनात्मकतेच्या आधारावर आणि इतर आधारावर. त्यातले 2 प्रमुख प्रकाराचं आपण पाहिले. हेतूच्या आधारावर वर्णनात्मक, अन्वेषणात्मक, स्पष्टीकरणात्मक. शुद्ध संशोधन व मूलभूत संशोधन, उपयोजित आणि कार्यात्मक संशोधन. उरलेले 3 प्रकार आहेत ते उद्याच्या तासाला. वैशिष्ट्यांच्या आधारावर संशोधन, तुलनात्मकतेच्या आधारावर संशोधन, इतर संशोधन. थांबूयात.